नमस्कार. उन्हाळ्याला सुरुवात होत आहे. दिवसेंदिवस आता उन्हाचा ताव वाढत जाणार आहे. त्यासाठी आपण शरीराला थंडावा देणारं अगदी छान असं गुणकारी गुळाचं सरबत करणार आहोत. गुळाचं सरबत करण्यासाठी इथे मी 1 वाटी गूळ हा छान असा बारीक चिरून घेतला आहे. तुम्ही गूळ हा किसणीने बारीक किसून घेऊ शकतात किंवा मिक्सरला देखील बारीक पूड करून घेऊ शकतात. आता बारीक चिरून घेतलेल्या गुळात इथे मी 1 ग्लास पाणी घालून घेतलं आहे. आता गूळ हा आपल्याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचा आहे, जेणेकरून त्यातील थोडेसे खडे असतील ते छान असे सॉफ्ट होतील व पाण्यात गूळ हा चांगल्या प्रकारे मिक्स होईल. आता इथे 10 ते 15 मिनिट गूळ मी झाकून ठेवला होता. चांगल्या पद्धतीने आता हा गूळ मी मिक्स करून घेतला आहे. यानंतर यामध्ये 1 चमचा आपल्याला जिरं पावडर घालायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा इथे बडीशोप अगदी जाडसर कुटून घेतली आहे, ती घातली आहे. त्यानंतर पाव चमचा इथे आपण काळं मीठ घालून घेतलं आहे व त्यानंतर इथे चवीनुसार थोडंसं आपल्याला साधं मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी थोडीशी पुदिन्याची पानं छान अशी बारीक कट करून घेतली आहे व ती देखील घातली आहे. साधारण 10 ते 15 पुदिन्याची पानं ही असतील. त्यानंतर अगदी अर्धा चमचा भरून इथे मी वेलची पूड घालून घेतली आहे. त्यानंतर 1 लिंबाचा रस घालायचा आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला उन्हाळ्यात शरीरासाठी थंडावा देण्यासाठी मदत करतात. अशा पद्धतीने गुळाच्या सरबतात हे सर्व जिन्नस घातले की अगदी रिफ्रेशिंग आपलं सरबत तयार होतं. आता हे सर्व जिन्नस घातल्यानंतर आपण 1 वाटी गूळ घेतला आहे. त्यात मी 3 ग्लास पाणी घालून घेणार आहे. आपण सुरुवातीला 1 ग्लास पाणी घातलं होतं व आता पुन्हा 2 ग्लास इथे मी पाणी ॲड केलं आहे. आता तुम्ही गोडाचं प्रमाण व पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आता हे सर्व जिन्नस घातल्यानंतर आपल्याला हे सरबत 10 ते 15 मिनिटांसाठी छान असं झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून यात घातलेल्या सर्व पदार्थांचा किंवा सर्व साहित्याचा छान यात स्वाद उतरेल. आता पुदिना, जिरं, बडीशोप या सर्वांचा स्वाद यात उतरल्यानंतर आपल्याला छान असं हे सरबत गाळून घ्यायचं आहे. आता तुम्हाला हे जाडसर जे पदार्थ घातले आहे ते आवडत असतील तर न गाळता देखील तुम्ही हे सरबत घेऊ शकतात किंवा अशा पद्धतीने गाळून घ्या. आता वरती राहिलेला चोथा तुम्ही हिरवी चटणी करण्यासाठी वापरू शकतात. आता आपलं हे गुळाचं छान असं रिफ्रेशिंग सरबत तयार झालं आहे. आता आपण सरबत सर्व करून घेऊयात. इथे मी 2 ग्लासमध्ये आईस क्यूब घालून घेतली आहे. अशा पद्धतीने आपण पुदिन्याचे 2 ते 3 पानं देखील यात टाकणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही सरबत हे तुमच्या आवडीप्रमाणे सर्व करून घ्यायचं आहे. आता इथे मी 1 स्लाइस लिंबाची देखील घालून घेत आहे. आता 1 ग्लासमध्ये मी इथे सब्जाच्या बिया भिजत घातल्या होत्या त्या घालणार आहे. सब्जाच्या बिया घालणं हे टोटली ऑप्शनल आहे. सब्जा हा देखील फार थंड असतो. अशा पद्धतीने सरबतात सब्जा घातला तर अतिशय थंडावा आपल्याला मिळतो व पित्ताचा देखील प्रमाण आपलं कमी होतं. आता अशा पद्धतीने आपण साधं सरबत व छान असं सब्जाच्या बिया घालून देखील सरबत सर्व करून घेतलं आहे. तुम्ही इथे बघू शकता दिसायला अगदी टेम्पटिंग छान असं आपलं गुणकारी गुळाचं सरबत तयार आहे. तुम्ही कुठल्याही पद्धतीने सर्व करा, अतिशय रिफ्रेशिंग असं हे सरबत आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा व अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या अस्सल गावरान या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया छानशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.